महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून अशोक त्र्यंबकराव खोडे इच्छुक उमेदवार। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे पेकुल वाजलं असून शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। विविध प्रभागामध्ये इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असून प्रचाराचे नियोजन देखील आखले जात आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मधून अशोक त्र्यंबकराव खोडे हे नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत। त्यांनी प्रभाग क्रमांक 26 मध्ये जनसंपर्काला सुरुवात केली असून नागरिकांशी थेट संवाद साधत समस्या जाणून घेत आहेत। प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य व युवकांसाठी विकासात्मक उपक्रम राबवण्यावर भर देणार असल्याचे अशोकराव खोडे यांनी सांगितलं आहे। सर्वसमावेशक विकास हाच आपला मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण इच्छुक उमेदवार आहोत। नेमकं कुठला विकासाचा मुद्दा घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे? मी मागील 5 ते 6 महिन्यापासून प्रभाग क्रमांक 26 मध्ये प्रचार फेरीला सुरुवात केली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की इथे कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही। मी प्रचार करत असताना प्रभागामध्ये विकास झाला का नाही हे सुद्धा बघत होतो आणि त्यावेळेस माझ्या निदर्शनास असे आले की गार्डन असेल, रस्ते असतील, त्यानंतर काही उद्यानं असतील, अभ्यासिका असतील, शाळा असतील, याची इतकी वाईट दुरावस्था आहे। मला असं वाटतं की महापालिकेमध्ये या प्रभागामध्ये मागील पंचवार्षिकला नगरसेवक होते की नाही। मी तिथल्या नागरिकांशी चर्चा केली, त्यांना विचारलं तर तुमच्या प्रभागामध्ये इथून मागे रस्त्याचे काम का झाले नाही किंवा तुमच्या प्रभागामध्ये उद्यानं का झाले नाही। लोकांनी असं सांगितलं की साहेब, आम्ही महापालिकेमध्ये कोण नगरसेवक होते आम्हाला कळालंच नाही। मग मी त्यांना विचारलं, तुम्ही संपर्क केला नाही का? तर त्यांनी सांगितलं की आम्हाला कळालंच नाही तर संपर्क कुठून करणार। अशी दुरावस्था माझ्या त्या माता भगिनींची, माझ्या बंधूंची त्या प्रभागामध्ये असल्यामुळे मी एक निश्चय केला की आता आपण, माझे मायबाप, या प्रभागातील जनता यांच्यासाठी आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इथून निवडणूक लढू आणि या जनतेला आपण न्याय देऊ। त्यामुळे मी आज इथे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढण्यास तयार झालो आहे। तुम्ही निवडून आल्यानंतर 3 मुख्य कोणते कामं करणार? सगळ्यात पहिल्यांदा मी मुलांची शाळा, दुसरा रस्ता आणि तिसरा भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त प्रभाग कसा करता येईल यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार। कुठे कुठे काय काय समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल, महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आपल्याला काय काय कामं करायची आहेत आणि कोणती कोणती कामं आपण केली पाहिजे यासाठी मी भर देणार आहे। आपल्या सातपूर अंबर परिसरामध्ये सगळ्यात मोठी MIDC आहे। तरुण मुलांना रोजगारांसाठी आपण कशी भूमिका करतो? 1962 साली हे सातपूर आणि अंबड MIDC ची स्थापना झाली। त्यानंतर हा काही सर्व MIDC ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रात गेली आणि महापालिकेच्या कार्यक्षेत्रात गेल्यानंतर इथे महाराष्ट्रातून अनेक मुलं या नोकरीच्या शोधात आले, परंतु बऱ्याचशा मुलांना, बऱ्याचशा तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या नाही। त्याच्या अनेक अडचणी होत्या। काही ठिकाणी
काही लोकांनी युनियन केल्या, त्यामुळे सुद्धा मुलांना नोकऱ्या मिळू शकल्या नाही. परंतु आता काँग्रेस पक्ष सातपूर MIDC असेल, अंबड MIDC असेल, त्या ठिकाणी बंद पडलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कशा सुरू करता येतील आणि महापालिकेच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे. महिला सक्षमीकरण असो किंवा होणारे अत्याचार असो, आपण कशा सोडवणार? प्रभागामध्ये CCTV कॅमेरे लावणार आहे, जेणेकरून कुठलाही विचित्र प्रकार जर घडत असेल तो CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद होईल आणि ते केल्यानंतर माझ्या पोलीस बांधवांना तो जो कोणी गुन्हेगार आहे तो शोधण्यास मदत होईल आणि ते केल्यानंतर तातडीनं त्या गुन्हेगाराला कशी सजा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. एका काळी आपण पाणी आपल्या टँकरने पुरवत होता, बैलगाडीने पुरवत होता प्रभागामध्ये, आणि आजही पाण्याचा प्रश्न जैसे आहे. मी मागील 8 दिवसापूर्वी काही भागामध्ये फिरलो, तर आजही मला महिला सांगतात का भाऊ आमच्याकडे पुरेसं पाणी येत नाही. मी त्यांना विचारणा केली की इथे जे नगरसेवक होते, लोकप्रतिनिधी होते, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं का, लक्ष दिलं नाही का? ते असं सांगितलं का आम्ही वारंवार त्यांना फोन केले, परंतु ते त्यांच्या कामामध्ये इतके व्यस्त असतात का प्रभागामध्ये त्यांना वेळच नसतो, तर आम्हाला पाणी कसं मिळेल? अंबड लिंक रोडला जर बघितलं आपण, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हाच मोठा गंभीर प्रश्न आहे. तो कसा आपण सोडवणार? नाशिक महापालिकेच्या माध्यमातून अंबड लिंक रोड जो आहे तो 4 पदरी करण्याचा माझा मानस आहे आणि तो कॉन्क्रिटीकरण करून त्याला सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणार आहे आणि त्या रस्त्यावरती कोणीही अतिक्रमण करणार नाही. अशा पद्धतीने आम्ही तो रस्ता पुढील 25 ते 30 वर्ष काळापर्यंत टिकला पाहिजे, याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. आपण शेवटचा प्रश्न, आपण प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांना काय आवाहन करणार? मी प्रभाग क्रमांक 26च्या माझ्या मायबाप बंधू भगिनींना एकच विनंती करतो की तुम्हाला जर सक्षम उमेदवार हवा असेल आणि प्रभागात मध्ये जर तुम्हाला तुमच्या विकास हवा असेल तर तुम्ही मला म्हणजे माझ्या काँग्रेस पक्षाला निवडून द्या आणि नक्कीच तुम्हाला मी महापालिकेच्या माध्यमातून न्याय मिळवून देईन. प्रभाग क्रमांक 26 मधील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. विकास कामे डोळ्यासमोर ठेवून पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा माझा मानस आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मधील राजकीय वातावरण तापू लागलं असून इच्छुक उमेदवारांकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. या प्रसंगी पप्पू राजपूत, रवी मोरे, कुलदीप वाघचौरे, मोईज इनामदार, नीता गुरनुले, सुषमा सावळे, स्वाती काळभांडे, प्रियांका सूर्यवंशी, प्रियांका काळुस्ते, भाग्यश्री भावसार, सुरेखा मोरे, महानंद भगत आदी जण उपस्थित होते.